महावितरणच्या ठेकेदाराला जबर मारहाण करण्यात आली असून यामध्ये भाजपच्या नेत्याला अटक करण्यात आली आहे। ही घटना नगर जिल्ह्यात घडली आहे। महावितरणच्या कामामध्ये कमिशन न दिल्यामुळे ठेकेदाराला जबर मारहाण केल्याप्रकरणी शंकरराव उर्फ शहाजी भाऊसाहेब राजे भोसले यास अटक करण्यात आली आहे। याबाबत ठेकेदार वसीम शेख यांनी कर्जत पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटलंय की तालुक्यातील राशीन येथील राजे वस्ती परिसरात रॅमसम सोलर पल्स या कंपनीचे प्रोजेक्टचे काम सुरू आहे। या साईटवर वसीम नौदांशे हे ठेकेदार आहेत। महाराष्ट्र राज्य वीज वितरण निर्मिती योजनांतर्गत काम करत असताना त्या ठिकाणी भाजप नेते शहाजी भोसले, युवराज राजे भोसले, गुटाळ व आणखीन 7 ते 8 अनोळखी युवक आले। त्यांनी या कामासाठी 12% कमिशन मागितलं आणि काम बंद पाडले। त्या ठिकाणी असलेल्या साहित्याची जेसीबी मशीन आणून नासधूस केली। त्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तोडफोड केली। 2 कॅमेरे घेऊन गेले व 2 पोल पाडून त्यांचे नुकसान करून सुरक्षा रक्षकाला धमकावले। त्यानंतर वसीम शेख हे कंपनीचे अधिकारी सुनील तिवारी व रमेश कुमार सह आणि पोलीस या सर्वांना घेऊन त्या ठिकाणी झालेल्या नुकसानीची माहिती देत असताना त्या ठिकाणी पुन्हा युवराज भोसले आले। त्यांनी 7 ते 8 लोक जमावून सुनील तिवारी व रमेश कुमार सह यांना लोखंडी रॉड, लोखंडी चैन, फायर, टिकावाचा दांडा याने जबर मारहाण केली व फिर्यादी वसीम शेख व सुनील कुमार यांचा मोबाईल फोन तसेच 4 चाकी गाडीची चावी व रोख 25,000 रुपये काढून घेतले अशी तक्रार वसीम शेख यांनी कर्जत पोलीस स्टेशन येथे दिली आहे। तर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून शंकरराव उर्फ शहाजी भाऊसाहेब राजे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।